नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी भयंकर चिडलेली असते. लावण्याने तिच्याबरोबर जे काही करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे ईश्वरीला तिचा खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी लावण्याचा हात पकडते आणि तिला ओढत ताणत तिथून घेऊन जात असते. तेव्हा लावण्य म्हणते, "एक मिनिट, कुठे घेऊन जातेस तू मला? आणि हे तुझं काय वागणं आहे?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला कुठे घेऊन जाते ते बघा." तेव्हा इथे ईश्वरी लावण्याला ओढत ताणत आता गेस्ट रूममध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा इथे स्पॅम घाबरलेली असते. स्पॅम म्हणते, "अरे बापरे, आता ईश्वरी भयंकर चिडले. जर तिला कळलं की या सगळ्याच्यामध्ये मी सुद्धा होते आणि जर इथे लावण्याला कळलं की मी तिथे नव्हते तर मात्र माझं काही खरं नाही आहे. लावण्या माझ्यावरती ओरडण्याच्या आधी मला इथून गायब व्हायला हवं," असं आता स्पॅम म्हणते आणि तिथून निघून जाते. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी लावण्याला गेस्ट रूममध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा लावण्य म्हणते, "एक मिनिट, तू मला इथे घेऊन का आली आहेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "का, काय झालं? तुम्हाला इथे घेऊन आले तर तुम्हाला भीती वाटली का? तुम्हाला काय वाटलं लावण्या मॅडम? मी तुम्हाला इथे गेस्ट रूममध्ये कोंडून ठेवेन असं वाटलं का तुम्हाला? जसं तुम्ही मला कोंडून ठेवलंत. का केलं तुम्ही असं लावण्या मॅडम? तुम्हाला थोडं तरी गांभीर्य आहे का या गोष्टीचं, की जर मी योग्य वेळेवरती आले नसते तर काय झालं असतं? इन्व्हेस्टर एवढी मोठी डील कॅन्सल करून निघून गेले असते. हीच आहे का तुमची अर्णव सरांबरोबरची फ्रेंडशिप? हीच आहे कामावरची श्रद्धा? तुम्ही इथे मला कोंडून ठेवलंत आणि त्यानंतर अर्णव सरांची काय अवस्था झाली होती हे तुम्हाला कळलं नसेल नाही का? माझ्याकडून बदला घ्यायच्या नादामध्ये, मला हरवण्याच्या नादामध्ये तुम्ही सात्विक फॅशनचं किती मोठं नुकसान करत होता हे तुमच्या तरी लक्षात आलं का? मी जर योग्य वेळेवरती पोचले नसते तर एवढे मोठे डीलर्स तिथून निघून गेले असते. मग किती सात्विक फॅशनचं नुकसान झालं असतं याचा विचार तुम्ही एकदा तरी केलात?" तेव्हा लावण्या म्हणत असते, जास्त बोलू नकोस हा, आणि तुझी हिंमत कशी झाली गं हे सगळं बोलायची?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "का? तुमची करायची हिंमत होऊ शकते पण माझी बोलायची हिंमत होऊ शकत नाही असं वाटते का तुम्हाला? तुम्ही माझ्याबरोबर वाईट वागू शकता पण मी तुम्हाला वाईट बोलूसुद्धा शकत नाही. हे बघा लावण्या मॅडम, मी तुम्हाला शेवटचं सांगते हां, पुन्हा जर माझ्या वाकड्यात गेलात ना आणि असं वागलात ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलात ते जर मी अर्णव सरांना सांगितलं तर काय होईल याची तुम्हाला थोडी तरी आयडिया असेलच नाही का? म्हणूनच म्हणते, पुन्हा असं वागू नका. आणि जर मी अर्णव सरांना आता सांगितलं असतं ना तर आत्ताच्या आत्ता काय झालं असतं हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण मी अर्णव सरांना काही सांगणार नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, कारण मला तुमच्यासारखं वागता येत नाही खालच्या पातळीला जाऊन. तोच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही काय करता माहिती आहे? खालच्या पातळीला जाऊन एखाद्या माणसाला त्रास देत असता. तसं मला जमत नाही. कारण मी कोण आहे? ईश्वरी आहे, ईश्वरी. आणि तुम्ही लावण्य आहात. तुम्हाला असेल माझ्यासारखी हौस बनण्याची, पण मला अजिबात हौस नाही आहे तुमच्यासारखं बनण्याची. कळलं ना? आणि कसं आहे ना लावण्या मॅडम, चांगल्या माणसाला जेव्हा आपण त्रास देतो ना तेव्हा त्या माणसांना एका पॉईंटला खूप जास्त राग यायला लागतो. आणि मग चांगली माणसं जेव्हा वाईट वागायला सुरुवात करतात ना तेव्हा ती खूपच जास्त डेंजरस होतात, हे सुद्धा तुम्हाला कळू द्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का तुमच्या लक्षामध्ये? मी म्हणाले होते की तुम्ही 5 चुका जर केल्यात ना त्याच्यानंतर मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि आज तुम्ही जी चूक केलीत ना लावण्या मॅडम, ती तुमची 5वी चूक होती. त्यामुळे आता 6वी चूक तुम्ही करूनच बघा. मी काय करते ते तुमच्याबरोबर. आणि अजिबात हलक्यात घेऊ नका मला. म्हणजे मी फक्त बोलते असं वाटत असेल तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. मी जे बोलते ना ते करून दाखवते आणि आत्तापर्यंत ते तुम्हाला कळलं असेलच. इथे पुन्हा एकदा मला त्रास देताना एकदा सात्विक फॅशनचा सुद्धा विचार करत जा, की त्यालासुद्धा नुकसान होऊ शकतं, जो विचार तुम्ही आता केला नाहीत. असं म्हणून ईश्वरी निघून जाते. लावण्याला चांगले खडे बोलसुद्धा सुनावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव, आकाश आणि ईश्वरी तिघेजण आता ऑफिसमधून घरी आलेले असतात.
आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वहिनी, आज तू दिलेलं प्रेझेंटेशन जर ताईला कळलं ना, तर अंजली ताईला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे, ती कौतुक करणार आहे तुझं. तेव्हा इथे आकाश अजून एक कॉम्प्लिमेंट देतो. तो म्हणतो, वहिनी, हे ब्लेझर तुला या साडीवरती खूपच जास्त छान दिसतंय हा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश सर, तुम्ही पण किती कौतुक कराल. ते दोघेजणं बोलत बोलत आतमध्ये निघून जातात आणि तेव्हा इथे अर्णवला एक फोन येतो. तेव्हा अर्णव आता म्हणतो की आता मी काय बोलू. तेव्हा तो सहज फोन उचलतो आणि तो म्हणतो की हो, मी इथे शिर्केंना सांगितले, ते तुमच्याबरोबर बोलून घेतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला कळतं की त्याचा आवाज परत आलेला आहे. पण अर्णव म्हणतो की माझा आवाज परत आलाय हे मी सिंदूरला सांगू का. पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की नको नको, मी सिंदूर जेव्हा माझा आवाज बनली होती तेव्हा तर मला खूप छान वाटत होतं. मग आता जर मी मिस सिंदूरला सांगितलं की माझा आवाज परत आलाय, तर ती माझा आवाज बनणार नाही. त्यामुळे थोडे दिवस मी असंच प्रिटेंड करतो की माझा आवाजच आलेला नाही आहे, म्हणजे ती निदान माझा आवाज बनून माझ्या आजूबाजूला सुद्धा राहील. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीपासून आणि संपूर्ण घरातल्या लोकांपासून ही गोष्ट लपवून ठेवतो की त्याचा आवाज परत आलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने कशा पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं ते आता आकाश सगळ्यांना अगदी रंगवून रंगवून सांगत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तर हे सगळं असं घडलं. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा ईश्वरी, खरंच म्हणजे मी अगदी आधीपासूनच म्हणते की तुम्ही दोघेजणं उगाच सोलमेंट आहात असं मी म्हणत नाही. तुम्ही खरोखर एकमेकांच्या मनातलं अगदी व्यवस्थितरित्या ओळखता. आणि ईश्वरी, आता तर तू जे काही केलं आहेस ना, तसं करायलासुद्धा हिंमत लागते, जे तू आज करून दाखवलंस. तुझ्यामुळे आज अर्णवला इतकं मोठं डील मिळालेलं आहे, नाहीतर सगळं काही हातातून निसटून गेलं असतं, असं इथे ईश्वरीला अंजली म्हणत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, अहो किती कौतुक कराल माझं, मी खरंच इतकं काहीही केलेलं नाही आहे. अर्णव सरांनी जे मला सांगितलं मी तर फक्त तेच बोललेली आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं ईश्वरी, काहीच केलं नाहीस म्हणजे? अगं तुम्ही दोघेजणं आत्ता एकत्र आलात तरीसुद्धा एकमेकांच्या मनातलं लगेच तुम्ही ओळखलंत. काही लोक लग्नाला कितीतरी वर्ष होतात तरीसुद्धा एकमेकांच्या मनातलं ओळखत नाही. आता आमचंच बघ ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, बास बास झालं तुमचं, बास झालं. आपला विषय चालू आहे आता, नाही ना, मग आपलं बोलायची काय गरज आहे, गप्प बसा. त्यानंतर प्रेक्षकांनो मामा म्हणतात, बरं बाबा ठीक आहे, मी गप्प बसतो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अर्णव, तुला काय बोलायचं या सगळ्यावरती, तुझं काहीतरी म्हणणं असेल ना. तेव्हा इथे अर्णव आता खाणाखुणा करून म्हणत असतो की मी सिंदूरबरोबर लग्न करून मी माझ्या आयुष्यातला योग्य तो निर्णय घेतलेला आहे. माझी बायको खूपच जास्त स्मार्ट आहे असं अर्णव सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे अर्णव, तू या काय खाणाखुणा करतोयस त्या आम्हाला तरी कळत नाही रे बाबा. तेव्हा इथे मामा आता अंजलीला खुणावतात आणि म्हणतात, काय गं अंजली, तुला कळलं का गं? तेव्हा अंजली म्हणते, नाही रे मामा, मला पण नाही कळलं अर्णव काय बोलतोय ते. तेव्हा इथे ईश्वरी, तूच सांग ना अर्णव काय म्हणाले ते आता. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर म्हणत आहेत की त्यांची बायको खूपच जास्त स्मार्ट आहे, हुशार आहे, असं अर्णव सरांना म्हणायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो हो, हे तर अगदी बरोबरच आहे, आहेसच तू हुशार आणि स्मार्टसुद्धा. तेव्हा आकाश म्हणतो, बघतोयस ना दादा, अरे वहिनी बघ किती ब्लश करते. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त लाजायला लागते आणि ती सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे अर्णवसुद्धा ईश्वरीच्या मागे मागे जातो. त्यानंतर इथे आता वल्लरी म्हणत असते की ही लावण्या पण ना, एक काम तिला धड करता येत नाही. लावण्याने असं काय केलं आहे म्हणून इथे ईश्वरीचं सगळं कौतुक चाललं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्या भयंकर चिडलेली असते आणि त्याच्यामध्ये वल्लरी फोन करते. लावण्या म्हणते, काय आहे मामी? तेव्हा वल्लरी म्हणते, तेच तर मी विचारते ना तुला, काय आहे हे सगळं लावण्या? अगं तुला एक काम करायला सांगितलं होतं, ते सुद्धा तुला धड करता आलं नाही का गं? इथे सगळेजण घरामध्ये त्या ईश्वरीचे गोडवे गात आहेत. अगं तिला आता इथे हार तुरे घालून तिचं स्वागत करायचंच बाकी ठेवलं आहे.
इतकं काय मोठं केलं गं तिने, जे तुला करता आलं नाही? तुला काहीच करता आलं नाही का तिला हरवण्यासाठी? तेव्हा इथे लावण्या म्हणते, मामी तुम्ही बघाच आता मी काय करणार आहे ते. आता असा डाव खेळणार आहे ना, ती मिडल क्लास ईश्वरी ARच्या आयुष्यातून कायमची आऊट होणार आहे. असा एकच आता डाव मी शेवटचा खेळणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता फोनवरती बोलत असतो कामानिमित्त. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणत असतो की मी सांगितलेलं नाही आहे की माझा आवाज परत आला आहे ते. कारण तिला कळलं की माझा आवाज परत आला आहे तर ती माझा आवाज होणार नाही आणि म्हणूनच मी ही गोष्ट सध्या तरी तिच्यापासून लपवून ठेवतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव जेव्हा मागे वळून बघतो तर काय, तिथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू इथे? तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, का केलं तुम्ही असं? तुमचा आवाज परत आलाय ना? तेव्हा अर्णव खाणाखुणा करत असतो. ईश्वरी म्हणते, बास झालं सर, बास झालं तुमची नाटकं. मला माहिती आहे तुमचा आवाज परत आलाय. तुम्हाला फोनवरती बोलताना मी ऐकलंय सर. तुम्ही ना माझ्याशी बोलूच नका. तुमचा आवाज गेला होता म्हणून मी किती टेन्शनमध्ये आले होते हे तुम्ही बघितलं नाहीत का सर? तुमचा आवाज परत आणण्यासाठी काय काय उपाय करावे लागतील म्हणून मी इंटरनेटवरती कितीतरी माहिती शोधत होते आणि तसं तुमच्याबरोबर करत होते. तुम्हाला काढा दिला, योगासनं सांगितली, अजून किती आणि काय काय केलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला त्याचं काय ना सर, कारण तुम्हाला मला त्रास द्यायला खूप आवडतो. मला छेडायला, मला त्रासात बघायला तुम्हाला खूप आवडतं ना सर. तुम्हाला आनंद होतो म्हणून तुम्ही हे सगळं केलंत ना सर. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, दृष्ट आहात तुम्ही, दृष्ट. तेव्हा अर्णव म्हणतो, मी दृष्ट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. आणि तुम्ही ना आता माझ्याशी अजिबात बोलू नका. तुमचा आवाज परत आला ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून का ठेवली सर? मला जर सांगितलं असतं तर मला किती आनंद झाला असता. पण नाही ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला कसा काय बघवेल? कारण तुम्हाला तर मला त्रास देण्यातच आनंद मिळतो, बरोबर की नाही? जाऊ द्या ना सर, मी कशाला बोलते तुमच्याबरोबर. तुम्ही आता झोपा, मी पण आता झोपते. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आता मध्ये तिच्या ओढण्या वगैरे टाकते आणि ती आता दुसऱ्या बाजूला झोपायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी त्याचं काही ऐकत नाही. ती सरळ आता झोपून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव त्याने तयार केलेलं थँक्यूचं कार्ड आणि त्याचबरोबर इथे गुलाबाचं फूल हे आता तो ईश्वरीला देत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना त्यासाठी मला तुला थँक्यू तर म्हणायचंच आहे आणि मला माहिती आहे हे थँक्यू तुला खूपच जास्त आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याने थँक्यूचं कार्ड आणि गुलाबाचं फूल इथे ईश्वरीच्या बाजूच्या टेबलवरती ठेवलेलं असतं आणि तो आता जाऊन झोपत असतो. तो म्हणतो, थँक्यू मिस इंदोर, तुझ्यामुळे आज हातातलं डील जाता जाता राहिलेलं आहे आणि त्यासाठी मला स्पेशली मनापासून तुला थँक्यू म्हणायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीच्या शेजारी फूल ठेवल्यानंतर आपल्या जागेवरती येऊन तो शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला जाग येते. ती बाजूला बघते की अर्णवने काय ठेवलं आहे ते, तर गुलाबाचं फूल आणि थँक्यूचं कार्ड. तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी तर इतकी खुश होते. ती म्हणते, अर्णव सरपण्णा हे काय सुधारणार नाहीत. म्हणजे मी आता रागवले, मला थोडासा राग आला आहे, रुसले, तर अर्णव सरांनी माझा राग घालवण्यासाठी लगेचच इथे सगळी तयारी केली. मला गुलाबाचं फूल दिलं, थँक्यू म्हणाले, झाला माझा राग गेला ना निघून. म्हणजे यांना बरोबर माहिती आहे माणसाला कसं मनवलं पाहिजे ते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर काय आहे? म्हणजे आता मला राग आला होता तर तुम्ही मला 1 मिनटंसुद्धा रागाने राहू दिलं नाहीत. हे फूल देऊन, हे कार्ड देऊन तुम्ही माझा राग घालवलात ना सर. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, तुमच्यावरती आता नाराज तरी कशी राहू. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्यू मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की वेलकम सर आणि किती आता कौतुक कराल, बास झालं सर. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मिस इंदोर, पण खरंच मनापासून तू जे काही कंपनीसाठी केलेस, आज तू इतक्या छान पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेस ना, म्हणूनच आज घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि खरंच सांगतोय मी, माझा आवाज आत्ताच परत आला होता.
मी तुला ते सांगणारच होतो, तेवढ्यात तुला ते कळलं. आणि अर्णव म्हणतो, हे बघ, थँक्यू असं म्हणायचं असतं, सिम्पल आणि खूपच जास्त स्वीट. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुमचा आवाज गेला होता ना, तेच बरं होतं. कारण अर्णव लगेच ईश्वरीला टोमणासुद्धा देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे लावण्य आता आलेली असते आणि लावण्य सांगत असते की इनॉग्रेशनची सगळी तयारी कशा पद्धतीने करण्यात आलेली असते. आधी इथे एआर स्पीच देणार आणि त्यानंतर तो इनॉग्रेशन करणार. तेव्हा मामा म्हणतात, अरे वा, खूपच छान पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की मला त्याच्यामध्ये एक करेक्शन करायचं आहे. इनॉग्रेशन मी करणारच आहे, पण त्याचबरोबर माझ्यासोबत माझी बायकोसुद्धा माझ्याबरोबर इनॉग्रेशनला येणार आणि ते करणारसुद्धा. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा, म्हणजे आता इथे पूजेलासुद्धा इथे बायकोचा हात हाताला हवाच होता आणि इनॉग्रेशनलासुद्धा हवा आहे का? पण चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. दोघेजण जोडीने इनॉग्रेशन करणार. तेव्हा इथे लावण्य म्हणते, यार पण तिथे हिचं काय काम आहे? म्हणजे तिला तिथे कशासाठी तू बोलवणार आहेस? तिचा काय संबंध? तेव्हा अर्णव म्हणतो, काय काय बोललीस तू लावण्या? मी सिंदूरचा काय संबंध? कालचं तुला आठवत नाही आहे का? तुझ्यामुळे काल किती प्रॉब्लेम झाला होता. तुझ्यामुळे डीलर्स वैतागून निघून जाणार होते. इतके कॉम्प्लिकेशन्स वाढवून ठेवले होतेस तू. पण बरं झालं त्या वेळेला, योग्य वेळेवरती तिथे मी सिंदूर आली आणि तिने प्रेझेंटेशन स्वतःकडे घेतलं आणि ते उत्तम पद्धतीने सादरीकरणसुद्धा केलं. त्यामुळे ते डीलर्स आपल्याला एवढी मोठी डील देऊन गेले. इन्व्हेस्टर तयार झाले. कळते ना तुला? त्यांनी इन्व्हेस्ट केले म्हणून आता आपण एवढं मोठं लॉन्चिंग करतोय, हे आपल्याला विसरून जमणार नाही आहे. नाहीतर काय झालं असतं, कंपनीचं किती मोठं नुकसान झालं असतं, हे कळतंय तरी का तुला? आणि तसंही ती माझ्याबरोबर इनॉग्रेशनला फक्त आता तिने काहीतरी केलं आहे म्हणून नाही, ती माझी बायकोसुद्धा आहे आणि मला जर माझ्या बायकोबरोबर इनॉग्रेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं तर मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे माझ्याबरोबर इनॉग्रेशनला माझी बायको ईश्वरीसुद्धा येणार, हे नक्की, असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी म्हणत असते की लावण्या, तू काळजीच करू नको, ईश्वरी इनॉग्रेशनला काही पोचणार नाही. ती नंतर येणार आहे ना, ती आता कायमस्वरूपी मागेच राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मिस सिंदूर तुला योग्य वेळेवरती यायचं आहे इनॉग्रेशनला, अजिबात उशीर करायचा नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, मी नक्की येईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर इथे वल्लरीने ठरवलेलं असतं की इथे ईश्वरी काही इनॉग्रेशनला पोचणार नाही आणि इथे आता अर्णव पुढे निघून गेलेला असतो आणि ईश्वरी मागून जाणार असते. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवला बाय करत असताना राकेश तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो, किती सुंदर दिसते माझी इंदोरी जिलेबी. आज फक्त मी आणि माझी इंदोरी जिलेबी, दुसरं आमच्यामध्ये कुणी नाही आहे. काहीही झालं तरी इनॉग्रेशनला माझी इंदोरी जिलेबी पोचणार नाही, हे मात्र नक्की.